कसे आहात तुम्ही? आज आहे भाऊबीज आणि मी मस्त रेडी झालेली आहे भाऊबीजसाठी. लुक ॲट माय मेकअप. मी खूप फटाफट रेडी झाले आणि आज मी दाखवणार आहे की 4 वर्षानंतर आम्ही भाऊबीज कशी सेलिब्रेट करतो आणि स्टे ट्यून फॉर दॅट. सो लेट्स सी की काय काय होतं भाऊबीजला. आणि मला माहिती आहे मी किती व्लॉग करू शकते, कारण की ॲज आय सेड अर्लियर इन द व्हिडिओ की माझ्या भावाला अजिबात नाही आवडत व्लॉग आणि सोशल मीडिया. सो लेट्स सी की मी किती काय रेकॉर्ड करू शकेन. बट जितकं काय रेकॉर्ड करू शकेन मी करेन. आणि जर त्याला नसेल इन्क्लूड करायचं तर व्हॉइस ओव्हर थोडंसं द्यावं लागेल. सो हॅपी भाऊबीज तुम्हाला पण. आणि तुम्हाला काय मिळालं या भाऊबीजला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि ही मी मस्त लाईट लावलेली आहे, सो तुम्ही बघू शकतात. क्यूट आहे, झेप्टोवरनं ऑर्डर केलेली. ठीक आहे, चला. मी खूप गरमी झाली आहे. मी असं बघा आय शॅडो लावलं, पण ह्या चष्म्यात काही दिसत नाही आहे. कोणता तांदूळ आहे? आजी चिकटलं. किती वेळा? 2 टाइम. आणि सुपारीचं पण असं करायला पाहिजे ते नंतर ना. बरोबर नाही आला. पुढे या कमिंग इन बिटवीन. ओके, आता सुपारी कसं करायचं? असं राऊंड राऊंड करायचं. असं किती वेळा? 1 टाइम ना. एकदा एक असं. हा बस. अरे नीट प्रेमाने कर. हस जरा. अरे वो लगेल प्रेम नाही आहे तुझं. तिला कन्फ्युज नको करू. हर इयर करते. एव्हरी इयर आणि सुपारी. अरे 5 केले मी. काय बोलायचं निर्मय तुला? ना दे ना भाई. तिला खायचंय, तिला भूक लागली. सो इकडे मस्त बाबांनी असं रांगोळी काढलेली, ते सगळे इथे पिक्चर्स काढत होते आणि मी ते पिक्चर्स पण ॲड करेन. सो म्हणजे सगळे लोक असं सेट वगैरे करत होते आणि माझ्यासाठी थांबलेले इकडे. त्यांना सगळ्यांनी ओवाळलं आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त बाहेर रांगोळी होती, जे मी ते पॉपअप करेन. एवढी मस्त रांगोळी काढलेली ना बाबांनी. फर्स्ट टाइम लक्ष्मीपूजनाला काढलेली, थोडीशी छोटी होती आणि मग बाबांना आवडली ती. मग पुन्हा बाबांनी काढली आणि खूप मस्त होती. तर त्याच्यामध्ये ना एवढं गरम झालेलं, म्हणजे मी कोणता पण आउटफिट घालत होती या फेस्टिव्ह सीझनमध्ये आणि मला एवढं गरम होत होतं. आय डोंट नो बिकॉज ऑफ वेदर चेंज किंवा काय, बट खूप जास्त गरम होत होतं. सो मी इतके जास्त पिक्चर्स नाही काढून, पण मी खूप जास्त पिक्चर्स काढलेत. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो कोरममध्ये. आणि मग आता तुम्ही ती क्लिप बघा. आजी तू अशी का बसलीयस? असं का बसलीयस? कोण? मी हे बघते आहे, पण ह्या भागामध्ये हे सगळं युट्यूब वगैरे दिसत नाहीये. का युट्यूब वरती? तू युट्यूब वरती मला का नाही बघत? पण तू दिसतच नाही याच्यात आहे. नेहमी तुला ह्याच्यावर दिसतेच मला फेसवर. आज नाही दिसत याच्यात भागात. ओके. आहे माहितीये मला. ही लोक उद्या आता आम्ही आलो आहे रिलायन्स ट्रेंड्समध्ये. भाऊबीज आम्ही सेलिब्रेट करून झालं आणि आता सगळे शॉपिंग करतायत आणि आजी इथे फक्त बसले. तू शॉपिंग करायला आली आहेस की बसायला आली? मला काहीच घ्यायचं नाही, मग कशाला येऊ? बट कशाला? चल ना आमच्या बरोबर. काहीच नाही बघितलं. मस्ती मजा करायची आपल्याला. का? मग पाहायचं जरा त्रास आहे मला ना. मला नाही फिरलीच मी पाहायचं. मला पण पायाचा त्रास आहे. कोणाला? हा उगाच फेकू नको हा तू. मला पण पायाचा त्रास आहे. तुझं वय काय माझं काय? आजीचं 78 आहे. 79. मग बट फोनवरती का बसायचंय तुला? माझ्याशी बोल. अरे पण तुम्ही खरेदी करताय ना सगळं. असं थोडी आहे. तू तिकडे व्हिडिओ करते वाटते माझा. माझ्या ब्लॉगला हाय बोल. हा. बोल हाय बोला. माझ्या ब्लॉगला. नुसतं आहे बोलू. हा, मग हे युट्यूब वरती येणार हा आहे. हाय. बोल की अपूर्वाला सबस्क्राईब करा. बोल. अपूर्वाला काय? सरप्राईज. अपूर्वाला सबस्क्राईब करा. हा, अपूर्वाला सरप्राईज करा. सरप्राईज नाही, सबस्क्राईब. सरप्राईज. सबस्क्राईब. अपूर्वाला सबस्क्राईब. सरप्राईज. हा, हा, अपूर्वाला सरप्राईज करा. सरप्राईज नाही ग. ठीक आहे, चालेल. तुम्ही समजून घ्या तिला काय बोलायचंय, बट करा. आणि हा मला भाऊबीजचं गिफ्ट आहे. कसं वाटतंय सांगा कमेंट सेक्शन मध्ये. तुमच्याकडे
आय नो की मी तिथे मस्ती करत होती, बट मला माहिती की आजीचे पाय दुखत होते. सो डोंट टेक मी सिरियसली. मी आजीचा असाच टाइमपास आमचं बोलणं चाललं असतं. बट मी तुम्हाला कॉन्टॅक्ट सांगते की आय नो की खूप लेट झालेलं आणि आजी 9 वाजता जेवते. काही झालं दुनिया इकडची तिकडे झाली तरी 9, 9:30 का 10 ती जेवते. सो तिचा तो टाइम झालेला आणि तिचं असं होतं की आपण लेट झाले, आपण जाऊया आता. ते सगळं चाललेलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये. युजली ती बाहेर येत नाही, बट मी तिला बोलली प्लीज आजी ये, आणि आम्ही तिला असं कन्व्हिन्स केलं. म्हणजे आजीला कन्व्हिन्स करणं सेलिब्रिटीला कन्व्हिन्स करण्यापेक्षा जास्त टास्क लागतो. सो ती कधी बाहेर जात नाही आणि ती आली होती ह्या टाइम. सो या म्हणजे जेव्हा पण आजी असते ना, मी आजीसोबत मस्ती करणं म्हणजे इतकं विसरून जाते की मी ब्लॉगर पण आहे. सो ते आहे, बट इट्स ओके. मी नेक्स्ट व्लॉग म्हणजे मी तुम्हाला एक हिंट देते की मी नेक्स्ट व्हिडिओ आजीसोबत केलाय. सो स्टे ट्यून फॉर दॅट. सो आम्ही सत्कार हॉटेलमध्ये आलेलो आणि इतकी मस्ती मजा केली. ओके, सो तुम्हाला मी मगाशी बोलली की म्हणजे त्या हॉटेलमध्ये मी काहीतरी मजा मस्ती केली आणि क्लिप काढलेलं, बट ते मला आता दिसत नाहीये मी एडिटिंग करताना क्लिअरली. सो म्हणून तुम्हाला माझा पुन्हा चेहरा बघावा लागणार आहे. एनिवेज तुम्हाला मला एक शेअर करायचं आहे. तर ऑब्व्हियसली भाऊबीजला खूप गोष्टी मिळतात. तर मला माझ्या भावाकडनं पैसे मिळाले. त्यांनी काही गिफ्टचा विचार नाही केला आणि आय एम ओके विथ इट, कारण की कोणाला पैसे नको हवे असतात. सो कधी कधी म्हणजे मी आणि माझ्या बेस्ट फ्रेंड असं डिस्कशन करत होतो, तर सरप्राईज देण्यापेक्षा जे त्या पर्सनला हवं आहे ते दिलं तर इट इज गुड. बट एनिवेज ते सगळं जाऊ दे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही खालती सांगा की तुम्हाला सरप्राईज आवडेल की तुम्हाला असं कोणी न विचार करता गिफ्ट. बट ते पण आय डोंट नो, दोघांमध्ये त्यांची प्रोस अँड कॉन्स आहेत. आणि मी जास्त बडबड करत नाही. लेट्स स्टिक टू अवर टॉपिक, भाऊबीज. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मला भाऊबीजला काय गिफ्ट मिळालं माझ्या कझिनकडनं. तर आम्ही गेलो होतो तिच्यासाठी शॉपिंग करायला. ती मला बोलली ट्राय करायला, आणि मी ना युजली कपडे ट्राय करत नाही, कारण की मला माहिती आहे द मोमेंट आय वेअर आय नो आय वॉन्ट टू बाय इट. सो आय युजली अवॉइड, बट मला हा खूप आवडला. सो मी तुम्हाला दाखवतो केवढं रिच, लाईक ह्याची प्रिंट खूप जास्त रिच आहे. आणि आम्ही रिलायन्स ट्रेंड्समधनं घेतला आणि खूप म्हणजे अफोर्डेबल वाटला मला. आणि हा असा दिसतो, म्हणजे मी तुम्हाला दाखवते. मी ह्याचा फोटो इथे पॉपअप पण करेल जस्ट इन केस, कारण की आता मी म्हणजे त्याची इस्त्री काढली आहे, पण मला घालायचा नाही आहे आता. सो मी तुम्हाला एक असं नंतर पूर्ण असं इंडियन आउटफिट्स माझे सगळे दाखवेन. आणि ह्याच्या खालचं हे आहे. सो मला असं सेम घालण्यापेक्षा असं कॉन्ट्रास्ट आय रिअली लाईक इट, आणि मला खूप आवडला. अँड गो चेकआउट रिलायन्स ट्रेंड्स, कारण की ते खूप जास्त अफोर्डेबल आणि चांगले आउटफिट्स आहेत. मेन म्हणजे असं नाही की रिअली चांगले आहेत, मला खूप आवडले. अँड तुम्हाला म्हणजे तुम्ही युजली कुठून शॉपिंग करतात, लाईक ट्रेडिशनल आउटफिट्सचे, सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. मी ना खूप सारे मिशो हॉल बघितले आहेत, बट मिशो मला इतकं काही एक्साइट नाही करत, कारण की कधी कधी असं वाटतं की मिशो स्कॅम आहे की नाही. जर तुम्ही म्हणजे यूज केलं असेल मिशोला तर लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. बट मी युजली ना जाऊनच आउटफिट्स प्रेफर करते बाय करायचं, बिकॉज जे दिसतं तसं कधी येत नाही. मिंत्रा पण मी कधी करत नाही. मी नेहमी वेस्ट साईडलाच जाते. बट वेस्ट साईड आता इतकं पॉप्युलर झालंय की एक आउटफिट घेतलं तर ते सगळ्यांकडे असतं, आणि तसं काही लोकांना आवडत नाही. माझं तसं काही नाहीये. माझं असं वाटतं की पर्टिक्युलर तुम्ही जे स्टाईल करतात, तुम्हाला म्हणजे आउटफिट सगळ्यांचं सेम असू शकतं, बट हाऊ यू स्टाईल इट मेक्स द डिफरन्स. सो या, आय एम फर्म बिलिव्हर ऑफ यू. ओके, मी जास्त इंग्लिश बडबड करत नाही, बट तुम्हाला समजलं ना मला काय बोलायचं. चिकन करीची जी सगळ्या मुलांकडे सेम असते, तसं नाही करायचं. म्हणजे तेवढं सेम असेल सगळ्यांकडे, लाईक ब्लिंक करू चिकन करीची कुर्ती दिसते, नॉट लाईक दॅट. सो कसा वाटला हा व्लॉग नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आय विल ट्राय टू नॉट पोस्ट सच शॉर्ट, म्हणजे इतकं शॉर्ट व्हिडिओज मला नाही करायचे पोस्ट. बट आय डोंट नो वाय कधी कधी माझी एन्झायटी येते, आणि फॅमिली अराउंड मला व्लॉगिंग नाही जमत आहे. आय रिअली वॉन्ट टू, ते मला हे करायचं आहे, काय म्हणतात तो शब्द नाही आठवत आहे, ते जी अँशियस फिलिंग आहे ती मला घालवायची. सो मी मुद्दामून ट्राय करते टू व्लॉग, आणि दॅट्स इट. तर तुम्हाला मला असं काही सजेशन्स असतील व्हिडिओचे, नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका. आणि मी गिव्ह अवे विनर अनाऊन्स केलेला आहे. थँक्यू फॉर ऑल द सपोर्ट. आणि पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मी तो व्हिडिओ आजीसोबत केला, सो आय एम एक्सायटेड. सो
तुम्हाला अजून जर फॅमिलीसोबत व्हिडिओ हवं असेल, चॅलेंजेस हवे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी आजीसोबत तो एक वेगळाच व्हिडिओ आहे अँड मला असं वाटलं की तो चांगला झाला आहे, बट आय डोंट नो तुम्हाला कसा वाटेल. कारण की मी ना माझ्या आजीसोबत अशी फ्रेंडसारखी ह्युमरली बिहेव करते आणि मला माहिती आहे की ती म्हणजे असं तिला मुद्दाम मी त्रास देते. लाईक त्रास असं तर बघणाऱ्याला असं वाटेल की मी त्रास देते, बट दिस इज माय वे टू लव्ह हर. सो या, मी खूप बडबड केली आहे, व्लॉग कमी आणि बडबड जास्त केली आहे, बट दॅट्स द होल पॉइंट की माझी बडबड तुम्हाला ऐकावं लागणार. एनिवेज, सी यू गाईज व्हेरी सून. आणि मला जर असं उटपटांग हरकते करताना बघायचं असेल तुम्हाला अजून, तर डू सबस्क्राईब मी. आणि काही तुम्हाला म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये काय आवडलं ते पण नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आय होप की मी असे छोटे व्हिडिओज कमी बनवेल. म्हणजे मला मोठे व्हिडिओज बनवायचे आहेत आणि ॲक्च्युली मला बरं नव्हतं म्हणून मी जास्त पण व्लॉग करू नाही शकली. सो समजून घ्या ह्या टाईम मला. सो सी यू गाईज व्हेरी सून. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर टाका नक्की व्हाईट आर्ट टाका. सो या, बाय बाय.